हॅलो फ्रेंड्स, मी अर्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना मी बाहेर जाते जरा. तर मी कशासाठी जाते आणि खय जाते का तुमचं समजातच. तर त्यासाठी माझं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी निघतेच असते, पण पाऊस दिला जोरात. पाऊस आता कमी झालं की मग मी निघते. तर चला. सकाळपासून अजिबात पाऊस नव्हतो, आताच पाऊस चालू झालो. आता पाऊस कमी झालो काय मग मी निघानच. आमच्या राखणदाराचाच म्हणजे आमच्या शेंगाड्या देवस्थानाचं लांबूनच दर्शन घेऊया आणि आजच्या प्रवासात सुरुवात करूया. आजूबाजूचं वातावरण एवढं मस्त आहे ना, लक्ष वेधून घेता अगदी, आणि खूपच मस्त हिरवळगार असं वातावरण ना. सध्या ना आमच्याकडे शेतीचीच कामं चालू असतात, तर काढूची, भात लावणीची. ही बघा इकडे पण शेतीची कामं चालू असत सगळी. हे असे काठी लावून केलेलो आडू असताना ह्यो आता खूप कमी बघूक मिळतात, त्यामुळे ह्यो खास बघूक थांबलंय मी. नाखवा बोटीनं फिरवाल काय असं आपण नेहमीच म्हणतो, पण नाखवाच्या साथीन नाखवीन होडी वळवताना तुम्ही बघितलास काय? नसात बघितलास तर नक्की बघा. आता ना मी सावंतवाडी रोडच्या इकडे पोहोचलोय आणि हे बघा इकडे बघू शकता तुम्ही. ह्यो रस्ता ना तो गोव्यात जाता आणि इकडचा जो समोरचा रस्ता तो सावंतवाडीत जाता. तर आता मी जाते, चला. या कोणाचं घर असं तर तुमका माहिती आहे काय? हा बघा. एवढा नीट दिसत नाही, पण तरी पण सांगा तुमका कळला तर. पाऊस येतोय, त्यामुळे काही थांबले आता. ह्या बघा आता मका सावंतवाडीचं एसटी स्टँड दिसला आणि हयसून कोण रोज प्रवास करतात तर मका कमेंट करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स आता मी सावंतवाडीतल्या एकदम फेमस ठिकाणी असतोय. ह्या बघा बघू शकता त्या मोठी तलाव असता आणि सावंतवाडीमधला सगळ्यात फेमस ठिकाण आहे ह्या बाजूला. तर इकडे नक्की यावा, खूप छान असं वातावरण असतं. अजून तलाव असं पूर्ण भरला नाही पण आता म्हणजे ह्याच्यापेक्षा पण पाणी असतं. ह्या बघा बघू शकतात आणि तसंच सेम ह्या बाजूत पण पाणी असतं, म्हणजे जो मध्ये त्याने ब्रिज केल्याने या छोटंसं आणि त्या बाजूत पाणी आणि इकडे ह्या बाजूत पण. खूपच सुंदर असं ठिकाण असतं आणि ह्या लोकेशनला कोण कोण येऊन गेलास, तुमका कोणाकोणाक ह्या ठिकाण माहिती आहे तर माका नक्की सांगा. बघा आता ना मी मोती तलावच्या समोर बरोबर इकडे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्समध्ये गेलो आहे आणि आता मी ही पिस्ता मस्तानी घेतलं आहे. तर फ्रेंड्स आता आपण भेट देऊया सावंतवाडी शहरातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिर. तर चला.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ना भला मोठा गरुड असा आणि गरुडावरती लक्ष्मी नारायण असत आणि गरुडाच्या पकडीत भलो मोठो नागदेवता हा. आता ना मी पायरे चढून मंदिरात जात होते आणि माझं लक्ष ह्या संतांच्या सुंदर अशा मूर्तींवरती गेलो. आणि तुमका एक गोष्ट माहिती आहे काय, ह्या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिराचा नक्षीकाम आणि वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती. तर चला आता आपण दर्शन घेऊया. मंदिरात प्रवेश केल्यावरती भव्य असं सभा मंडप दिसतं आणि त्याची रचना तर खूपच सुंदर हा. आणि ना मंदिराच्या मुखशाळेत ना आपल्या कासव बघूक मिळता. चला आता आपण दर्शन घेऊया आणि तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि माझ्यासोबत म्हणा जय जय राम कृष्ण हरी. त्यांना मी सावंतवाडीतल्या विठ्ठल मंदिरात दिलंय आणि ह्या मंदिराला त्याचं बांधकाम आणि छप्पर वगैरे एकदम जुन्या पद्धतीचा, म्हणजे खूप जुना मंदिर आहे हा वाटतं आणि खूपच मस्त असं मंदिर हा. खरंच खूप सुंदर असे पेंटिंग्स वगैरे असत आणि एवढा जुना मंदिर आहे तरी पण ते काय एवढा मेंटेन ठेवला ना की अगदी जशाक तसं आहे सगळं. मी ना आता तुमका या मंदिराचं फिरण दाखवते. माका हा उजव्या बाजूक एक जिनो दिसता. आता मी जिन्यावरती जाते. आता मी मंदिराच्या फर्स्ट फ्लोअरला येलोय. बघा इथं बघू शकतोस तुम्ही. आता तुमचं मंदिर मी इथून दाखवते. बघा ह्या सगळ्या कामा ना ह्या लाकडी काम असा आणि त्यामुळे खूप मस्तच दिसता मंदिर. ह्याच्यापेक्षा पण वरती अजून एक फ्लोर हा, इकडे मी जातोय आणि त्या ना असं पूर्ण ह्याचा असा, हे बघा लाकडी सगळे पायरे होत. आणि हे बघा आता इथून ह्या मंदिरात ना मी पहिल्यांदाच इलोय आणि हा सगळं बघून मला एवढा भरून इला ना, एवढा आनंद होता. खूपच मस्त, माझ्याकडे बोलाक शब्दच नाही होत. आता मी एकदम वरच्या बाजू केलंय मंदिराच्या आणि इथून तुमका आता मंदिर दाखवते मी खालचं भाग. सुंदर असं मंदिर हा. आणि ही बघा हे ना असे मस्त असे डिझाईन्स वगैरे असे बनवलेले असतात बघा. आणि ह्याच्यावरती पण अजून माळो असा, पण माका काय जिनो वगैरे दिसत नाही काय. तर हे बघा ह्यो एक माळो असता आणि त्याच्यावरती मग सगळं भाग कौलारू असता. अजून मी कधी पंढरपूरला गेले नाही, पण ह्या मंदिरात इल्यावरती माका खरंच असं पंढरपुरात इल्यासारखं वाटूक लागला. एवढा प्रसन्न असं वातावरण आहे सगळं. खरंच या मंदिर बघून ना माझ्या जीवाचा पंढरपूर मात्र नक्की झाला. ह्या बाजूक एक असं जिनो असा खालतीचा आणि इकडनं पण असा त्याच्याच बरोबर समोर. आता मी तिकडनं गेलं तर ह्या बाजून मी खालती जाते. इकडनं आहे कवर. आणि आता गेलंय मी खालती. जिन्यान खालती इलं आणि माझं लक्ष गेलं सूर्यनारायण देवाच्या मूर्तीवर. ह्या मंदिर एवढा मोठा ना, म्हणजे माका आता माहितीच नव्हता की एवढ्या सगळ्या देवतांची मूर्ती असत ते. तर आता मी सगळ्या देवतांचं पटापट दर्शन घेते, तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घेवा. म्हणजे ना खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. मी ह्या मंदिराची एकदम प्रेमातच पडले. किती विचार करून बांधकाम वगैरे सगळा केला असत ना. म्हणजे खरंच माका मंदिरात इल्यापासून माका एवढं वेळ हे सगळे मूर्ती दिसलेच नव्हते. हा मंदिर एवढा मोठा ना, माझ्याकडनं नक्कीच काही नाही काही एक्सप्लोअर करूचा राहिला असताला. माका ना ह्या मंदिर खूपच आवडला. एकदम मस्त असं मंदिर असता. आणि ह्या मंदिर तुमका कोणाकोणाक माहिती आता माका कमेंट करून नक्की सांगा. माका तुमचे कमेंट्स असं खूपच आवडत.
तुमका कोणाक ह्या मंदिर माहिती नसत ना तर एकदा तरी ह्या मंदिराक भेट द्यावा. तुमका नक्कीच ह्या मंदिर खूप आवडटला. आणि सावंतवाडी बस स्टँडवरनं 5 मिनिटाच्या अंतरावरती ह्या मंदिर असा आणि रेल्वे स्टेशनपासून 6 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या मंदिर आहे. नक्की भेट द्यावा. तर आता मी घरी जातोय आणि अचानक जोराचा पाऊस इलो त्यामुळे असं रेनकोट घातलंय आणि आता पाऊस कमी झाला तोपर्यंत मी घरी जातोय. तर आजचं माझं व्हिडिओ मी हयच थांबवतोय. चला तर मग बाय बाय, भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नका नक्की सांगा. बाय.